गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे सेकंड डेली ब्लॉग. सो सगळ्यांचं वेलकम माझ्या चॅनलवरती, ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ प्रियांका. काल म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला आता ती ग्रीनरी दाखवते घराच्या बाहेरची. अतिशय सुंदर व्ह्यू आहे. तिथे एक मंदिर आहे चंडिका देवीचं. सुंदर वाटतं सकाळी, म्हणजे अक्षरशः छान असं हवा पण खूप सुंदर येते आणि मस्त बाल्कनीत बसल्यावरती खरंच खूप फ्रेश वाटतं. मॉर्निंग वाईब्स. ॲज युजल आता चहा इथे ठेवलेला आहे सकाळचा. आज पण सॅटरडे वीकेंड, सो दिवस बरोबर 7:30ला चालू झालं आहे. अंघोळ वगैरे पहिल्यांदा करून घेतली आहे, त्याच्यानंतर आता ते चहा ठेवला आहे. मावशी येऊन गेल्या त्यांच्या. चहा उकळतो आहे, ते दूध आपण तापत ठेवलेलं होतं. त्यानंतर आज नाश्ता ॲक्च्युली मगाशी माझं सुरू होतं की वेज कटलेट करूयात, पण मी म्हणाले की मला परतलेला भात करून दे. म्हणजे कालचा जो थोडासा भात राहिलेला होता तर तो वापरलाच नव्हता, थोडा एक्स्ट्रा लावलेला होता छोट्या पातेल्यामध्ये, तर तो राहिला आहे. तर ते म्हणाले की मला भातच परतून दे, म्हणून मग मी भात आता इथे सुरू आहे. फोडणीचा भात, चहा असा नाश्ता आहे आज. कढई आपण तापत ठेवली, त्याच्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरं घालते मी. आता जिरं ॲड करते. कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि लसूण थोडासा घालायचा. ॲक्च्युली लसूण चव चांगली येते त्याला भातासाठी. लसूण जास्त शक्य थोडा जास्त वापरायचा. मी बारीक करून लसूण घेतला आहे. चॉपिंग बोर्ड ॲक्च्युली प्लास्टिकचा आहे आमचा, तो चेंज करायचा सुरू आहे. बघू, आज जायचं आहे डीमार्टला किंवा रिलायन्सला. त्यावेळेला जर लक्षात राहिलं, म्हणजे लिस्टमध्ये ॲड करायचं लक्षात राहिलं, तर तो घेऊन येईन येताना, कारण आम्ही लिस्टप्रमाणे सामान आणतो. हे आहे ते आपला रेग्युलर मालवणी मसालामध्ये हळद आणि मीठ सगळं काढून घेतलं. ते एक एक काढत राहण्यापेक्षा ते समोर ठेवलं की आपलं पटापट टाकलं जातं. काही वेळेला काय होतं की बरण्या सापडल्या नाहीत की ती फोडणी पण करपते, त्याच्यामुळे ते समोरच ठेवते मी. गॅस कमी ठेवला आहे. हळद घातली आहे, मीठ घातलं आहे आधी, मग हळद, आणि त्याच्यानंतर आपला जो घरगुती मसाला आहे लाल तिखट, तर तो घालायचा 2 चमचे. म्हणजे चमचे छोटे आहेत त्याच्यामुळे मी 2-2 चमचे घालते. 2 चमचे ते घालणं सुरू आहे. सो परतून घेते आता व्यवस्थित. त्यानंतर भात आपण त्याच्यावरती टाकून घेतला. तो सुद्धा छान परतून घेणार. तेल आणि तिखट मी फार कमी वापरते. तेलाचं आम्हाला ऑलमोस्ट 3 बॅग महिनाभर जातात, म्हणजे 3 लिटर तेल. उपवासाच्या दिवशी पापड किंवा असं काहीतरी कोथिंबीर वडी, अळूवडी वगैरे किंवा भाजी वगैरे ते फक्त उपवासाच्या दिवशीच असतं. अदरवाईज मी सगळं फ्राय वगैरे काही करत नाही. असतं तर मग सलाड, डाळ, भात, भाजी, पोळी हे असं सगळं असतं आमच्याकडे. हल्ली तर मी बाहेरचंही खाणं बंद केलं, बऱ्यापैकी बंद आहे. केव्हा तरी वाटलंच तर पाणीपुरी, अदरवाईज नाही. आणि ऑप्शन नसेल, म्हणजे जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे असेल, गावी जायचं असेल किंवा अजून कुठे बाहेर जायचं असेल, तर मग त्यावेळेला मग ट्रॅव्हलिंगमध्ये खाणं होतं हलकं फुलकं काहीतरी बाहेरचं. अदरवाईज शक्यतो नाही, म्हणजे अवॉइडच करते मी. इकडे आता भात झाला आहे कंप्लीट, म्हणजे झाला आहे ऑलमोस्ट. आधी ती कोथिंबीर टाकून घेतली आहे. गॅस काढला आहे, आपण ऑफ केला आहे. दूध आणि 2 कप चहा, नेहमीप्रमाणे यांचा चहा पेल्यामध्ये आणि माझा चहा कपमध्ये. याच्यामध्ये आमच्याकडे कधी चेंज होत नाही, तो पेला स्टीलचा डब्बा रेग्युलर तोच लागतो. चहा व्यवस्थित गरम केला, पुन्हा मी उकळलं आहे चांगलं. नाश्त्याच्या प्लेट्स
रेडी करते आणि त्याच्यानंतर मग चहा नाश्ता होईल. नाश्ता कदाचित आज मला थंडच करावा लागेल. चहा मी घेते आता, पण नाश्ता मी देवपूजेनंतर काढून घेतला आहे फक्त प्लेटमध्ये. एक 15-20 मिनटात आज माझी पूजा आटपायचं सुरू आहे. बघूयात किती वेळ लागतो. चहा घालून घेतला आहे. आज ॲक्च्युली डीमार्ट किंवा रिलायन्सला जायचं आहे दुपारी. बघून कुठे जवळ पडतं, कुठे जायचं ठरतं ते बघावं लागेल. सो देवपूजा माझी झालेली आता. नेहमीप्रमाणे देवाला अष्टगंध वगैरे लावून सगळी पूजा. आता डीमार्टला जायच्या आधी मी चेक करते. प्रत्येक वेळेला मी चेक करतेच डीमार्टला जायच्या आधी की काय संपलं आहे. किराणा तर सगळाच आहे ऑलमोस्ट. अजून 20-25 दिवस म्हणजे महिना जाईल एवढा हा किराणा सगळा शिल्लक आहे. फक्त जे साबण वगैरे आहेत भांड्याचं वगैरे, तर तो भांड्याचं साबण, देवाचं तेल वगैरे दिव्याचं, तर ते संपलं. हे माझी किचनच्या साईडची ट्रॉली आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळं क्लिनिंगचं मटेरियल ठेवून देते. ते आधी चेक करून घेते की काय काय आहे. ऑलमोस्ट सगळंच आहे, फक्त हे भांड्याचं साबण वगैरे नाही आहे, तर तो आणावा लागेल. पितांबरी नाही आहे. कपड्यांचं साबण जास्तच असतात आमच्याकडे. एक्स्ट्राचे आणून ठेवते मी, म्हणजे महिन्याला 10 वगैरे लागतात, पण 15 वगैरे आणून ठेवते. कारण तर केव्हा तरी असं बेडशीट वगैरे वॉशला असतील तर. आणि आम्ही वॉशिंग मशीन काढून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं आमच्या मावशी हातानेच वॉश करतात, त्यामुळे साबण थोडं जास्त लागतं. ही त्याच्या अकॉर्डिंग आता लिस्ट बनवली आहे. होप सो तेवढंच सामान घेऊन येणार मी. आणि फायनली आमचं रिलायन्सला जायचं ठरलं आहे, कारण डीमार्ट आमच्या घरापासून ऑलमोस्ट 5-5.5 किलोमीटर आहे. रिलायन्सला आता आम्ही आलो. त्याच्या आधी आम्ही KFCमध्ये प्रेझेंटी लावली आहे आमच्या छोट्यासाठी, कारण त्याला काहीतरी प्राईज वगैरे खायचं आहे त्याच्यामुळे. सो आता रिलायन्समध्ये एंटर केलं आहे. हातात लिस्ट पकडून आहे मी, मोबाईलमध्ये फोटो पण कॅप्चर केला आहे लिस्टचा. बघूया त्याच्याच अकॉर्डिंग घ्यायचं चालू आहे. तेलाच्या 2 बॅग्स होत्या घरी, चेक केल्या मी, तर त्याच्यामध्ये आता 1 बॅग आम्हाला लागेल, म्हणजे 3 बॅग आम्हाला मिळायला लागतात. अशी जर मी सफोला किंवा फॉर्च्यून वापरते, तर मी आता तेच घेतलं. खूप संपलं होतं तूप, थोडं मदर डेअरी किंवा गोवर्धन. आणि कोलगेट नव्हतं त्या लिस्टमध्ये, कोलगेट लिहिलेलं होतं. सो कोलगेटवरती आय थिंक 7 रुपयाचा डिस्काउंट आहे. 63ला आहे, 70 रुपीजचं. डीमार्टवरून घरी येऊन आम्ही पटापट जेवून वगैरे, आता मम्मी पप्पा गावावरून आले, तर ते ठाणा स्टेशनला उतरलो, तर त्यांना घ्यायला जायचं आहे. सो आम्ही त्यांना घेऊन आलो घरी. संध्याकाळचं जे काही रुटीन होतं माझं रेग्युलर, कपडे वगैरे घडी घालणं वगैरे, ते सगळं आवरलं, जेवून घेतलं आणि भांडी वगैरे झाली. 9:30 झालेत. थोडा वेळ आहे माझ्याकडे आणि झोपही नाही आले, त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स लाडू बनवायचं माझं सुरू आहे आता. कारण आम्हाला लागतात सकाळी, म्हणजे कधी नाश्ता स्किप झाला तर ह्यातले 1-2 लाडू खाल्ले, एक पेला दूध प्यायलं की थोडं लंच टाईमपर्यंत पोट भरलेलं राहतं. त्याच्यामुळे मी बनवते. आणि यांच्यासाठी तर लागतंच हे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे, सो मला बनवावं लागतं. उगीच ते वेफर्स आणि हे ते खाण्यापेक्षा हे चांगलं आहे, म्हणजे हेल्दी. सगळंच आपलं झिंक, कॅल्शियम वगैरे सगळं मिळून जातं थोडंफार. सो त्याच्यासाठी आपण आता हे काळे खजूर, सीडलेस नाही आहेत, ब्लॅक खजूर आहेत. त्याच्यानंतर मिक्स सीड्स घेतले आहेत, बदाम घेतले आहेत, काजू घेतले आहेत, बेदाणे म्हणजे मनुका, खोबरं घेतले सुकं, डिंक. आणि आपण ह्याच्यात थोडा काळा गूळ घालणार आहोत. मी लास्ट टाईम सांगलीला गेले होते, त्यावेळेस मी गूळ घेऊन आले सांगलीहून, काळा. तो पण छान, त्याचा गोडवा पण अगदी म्हणजे प्युअर गूळ आहे. सो हे खोबरं किसण्याचं वगैरे काम माझं सुरू आहे. 1 वाटी खोबरं घेते मी. ते हे 1 वाटी खोबरं, हे ऑलमोस्ट 50 ग्राम मिक्स मनुका, 50 ग्राम काजू बदाम, 50 ग्राम अक्रोड, 50 ग्राम मिक्स सीड्स आहेत. 1 वाटी खजूर आहे, त्याच्या बिया आपण काढून घेतल्या. त्यानंतर मखाणे थोडे जास्त घेतले आहेत, म्हणजे आय थिंक 1-1.5 वाटी मखाणा घेतला असेल.
सीड्समध्ये ज्या बिया आहेत ना, मिक्स सीड्स, तर त्याच्यामध्ये हा डिंक घेतला आहे. डिंक थोडासा घ्यायचा आहे, हाफ पॅकेट याच्यातलं. सगळं 100-100 ग्रामचे पॅकेट्स होते, त्यातले 50-50 ग्राम घेतले आहेत. आणि हा काळा गूळ, कारण हे 15 दिवसच मी लाडू 15 दिवसाचे बनवते आणि मग पुन्हा 15 दिवसांनी मी पुन्हा बनवेन. 10-15 दिवसांनी जेव्हा संपतील, ऑलमोस्ट 10-12 दिवस जातात आम्हाला ते, कारण मी जास्त ते स्टोअर करून नाही ठेवत. आणि गोवर्धन किंवा मदर डेअरीचं तूप आम्ही वापरतो, तर हे गोवर्धनचं मी घेतलं आहे. पहिल्यांदा आपण जे कोरडे इन्ग्रेडियंट्स आपल्याला रोस्ट करायचे आहेत ना, ते रोस्ट करून घेऊयात. कढई मी ठेवले इथे तापात. त्यानंतर ह्या ज्या सीड्स घेतल्या आहेत त्याच्यामध्ये कलिंगडच्या बिया आहेत, त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया आहेत, त्यानंतर आय थिंक अळशी आहे, अळशीच्या बिया, आणि ह्या सगळ्या मिक्स सूर्यफुलाच्या बिया वगैरे त्या सगळ्या सीड्स आहेत त्याच्यात. त्या सगळ्या आपण कोरड्या भाजून घेऊयात आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. हे सगळं मी 50-50 ग्राम घेतलं आहे. मिक्स सीड्स, अक्रोड, बदाम, काजू थोडे कमी घेतले कारण गरम असतात आणि खजूर पण गरम आहेत, गूळ पण गरम झाला, त्याच्यामुळे काजू कमी वापरले. मनुका, काळ्या आणि रेग्युलरवाल्या, ते दोन्ही असेल 50 ग्राम. 100-100 ग्राम चे पॅकेट्स मिळतात, तर त्याच्यातलं हाफ पॅकेट मी घेतलेलं आहे. हे सुद्धा सगळं मी रिलायन्समधूनच घेऊन आले होते, लास्ट टाईम आणलेलं आहे, आज नाही आणलं मी यातलं काही. सो ते बनवायचं राहून गेलं होतं. एक 4-5 दिवस मी बघत होते की कधी बनवू, म्हणजे असं वेळ बघत होते की कधी वेळ मिळतं, पण ह्याला तासभर लागतो एक्स्ट्राचा. तर म्हटलं आता 9:30 झाले आहेत, सगळं आवरून झालं आहे, आणि त्याच्यामुळे मी म्हटलं आता करून घेऊयात. म्हणजे ॲटलीस्ट 10:30-11:15 मी फ्री होईन, सगळं क्लीन वगैरे करून बघूया आता किती वाजता. खोबरंसुद्धा ह्याच्यातलं आहे ना, ते कोरडंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला. जे खोबरं आहे ते मी कोरडं करून घेतलं आहे, आता भाजून घेतलं आहे. म्हणजे हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला रोस्ट करायचं आहे, जास्त काळपट करायचं नाही अगदी. म्हणजे जे आपण वाटणाला खूप जास्त भाजत राहतो तसं भाजायचं नाही आहे हे खोबरं लाडूसाठी. हार्डली 3 ते 4 मिनटामध्ये त्याचा कलर चेंज होतो. तूप घेतलं नाही आपण अजिबात त्याच्यात, कारण खोबऱ्याला स्वतःचं असं तेल सुटतं, त्याच्यामुळे ऑलरेडी तो तेलकटच पदार्थ आहे, त्याच्यामुळे मग ते तेल थोडंसं रिलीज व्हायला लागलं ऑइल की हे बघा गोल्डन ब्राऊन झालं आहे. खरपूस भाजून घ्यायचं छान. चुकून जर काळपट असं काही झालंच, म्हणजे काळपट असं भाजलं गेलं, तर वरचं थोडं काढून टाकायचं. आत्ता मी 1 चमचा तूप घेतला आहे, छोटा चमचा. आता हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण तुपावर भाजणार आहोत. म्हणजे ड्रायफ्रूट्स, अक्रोड, बदाम, काजू, त्याच्यानंतर आपले जे मखाणे घेतले आहेत आपण ते भाजणार आहोत तुपावरती. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. मी आता बंद केला होता ॲक्च्युली गॅस, कारण खोबरं थोडंसं करपत आल्यासारखं वाटत होतं मला, त्याच्यामुळे मी पटकन फ्लेम बंद केली गॅसची. सो आता मी कढई गरमच आहे, त्याच्यामुळे आत्ता मी गॅस ऑन केला. हे छान गोल्डन ब्राऊन झालं आहे. त्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं. मखाणे आपण घातले आहेत, मखाण्यातसुद्धा 1 छोटा चमचा तूप घातला आहे, त्याच्यावरती मखाणे मी रोस्ट केले. मखाण्याचा पण थोडा कलर चेंज होतो, थोडेसे ब्राउनिश दिसायला लागतात. हाताने दाबून बघायचा, मखाणा असा इझिली प्रेस, म्हणजे पावडर झाली की ते रोस्ट झालेत, कारण ते नरम असतात, तर ते भाजल्यावरती व्यवस्थित रोस्ट केल्यावरती हे होऊन जातात, नरम होऊन जातात. डिंकासाठी थोडा मी 2 ते 3 चमचे तूप घेतलं होतं, त्याच्यावरती मी डिंक फुलवून घेतला. डिंक मस्त सुंदर असा फुलून येतो, छान साईज वाढते त्याची. हे जे बेदाणे होते ते पण रोस्ट केलेत. हे बघा डिंकाची साईज वाढते अशी. चिकटपणा दिसला की पुन्हा एकदा परतून घ्यायचा, कारण तो नाहीतर मग दाताला चिकटणार लाडू खाताना. त्यामुळे डिंक व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि थोडं जास्त तूप घालायचं डिंक भाजताना. हे सगळं मी आता रोस्ट करून घेतलं आहे. हे सगळे ड्रायफ्रूटची पावडर, सीड्स, मखाण्याची पावडर, हा खजूर मी तुपावर परतून घेतला बिया काढून आणि मग मिक्सरला फिरवला आहे खजूर. गूळ नाही मिक्सरला फिरवला आहे, गूळ ऑलरेडी बारीक चिरून घेतलेला होता. आणि मिक्सरला फिरवताना पल्स मोडवरती मी मिक्सर फिरवला आहे. पल्स मोड म्हणजे
मिक्सरचं बटन जे असतं ते डाव्या बाजूला फिरवायचं. उजव्या बाजूला आपण जसं फिरवतो एकदम बारीक वाटण करायला, ते उजव्या बाजूला नाही फिरवायचं, ते डाव्या बाजूलाही फिरतं. काही काही मिक्सरवर लिहिलेलं पण असतं पल्स करून. माझा हॅवेल्सचा मिक्सर आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे पल्स. चला आता ऑलमोस्ट 11 वाजलेत. मी 10:30 पावणे 11चा टाईम पकडलेला. 10-15 मिनटं मला एक्स्ट्रा लागलेत आणि हे माझे लाडू, डेलिशियस लाडू तयार झालेत. हेल्दी, सोर्स ऑफ प्रोटीन्स. आणि हा माझा फेवरेट डब्बा, लाडूचा डब्बा. आता हे मला 10-15 दिवस जातील.